हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज व्हिडिओ हा गावचा आता संपणार आहे इथे या व्हिडिओमध्ये. कारण आईला पण मी घेऊन गेले. खूप दिवसांनी आई वडिलांची इच्छा असते ना. माझ्या वडिलांना या गाडीत बसवायचं होतं नवीन, तर आईची झाली इच्छा पूर्ण. कारण वडील माझे खूप साध्या स्वभावाचे, साधी राहणीमान आणि चालणं हेच त्यांचं हे असायचं. म्हणजे कुठेही गेलं तर चालत जाणं आणि कमी एस टीचा प्रवास करणारे असे होते. म्हणजे त्यांना असं महागडं म्हणजे आम्हाला मिळावं ही खूप इच्छा होती. मला सगळे घरातले म्हणजे वडिलांची इच्छाच असते आपली मुलं आपल्यापेक्षा आणखीन मोठी व्हावीत, म्हणजे सगळ्या अंगाने श्रीमंत व्हावीत. मग आईला यावेळेस बसवलं, माझ्या सासरी माहेरी असं नेलं. तिला पण खूप बरं वाटलं, कारण ती पण बाहेर आता निघत नाही, गुडघे दुखतात. आणि तिला पण खूप वाटलं म्हणजे छान काय मुलीच्या जावयाच्या गाडीत बसवलं आणि घेऊन गेले असे. तर हे सगळं घाईघाईत तरी आम्ही केलं, कारण जॉबला असल्यामुळं आम्ही पण वेळ काढला, कारण दोन्ही कामं झाले. इथं आहे मंगेश. हां आता दुकान बंद आहे, लावून टाकू काय? गाड्या टर्न मारतो. तोंडात घातल्या हां. घरात आपण ते दुधाचं खाल्लं ना. दाखवा नाही जरा टेस्ट. एक काम करा, मला ती कळस आहे ना वरचा. हां हां. आईच्या माहेराहून थोडंसंच पुढे करसुंडी हे देवस्थान आहे. आणि आई बोलली चल दर्शन घेऊन जाऊया. आणि मी पण लग्न झाल्यावर जोडीने आलेली, त्याच्यानंतर 20-25 वर्षानंतर आता ते देवस्थान बघायला पाया पडायला आलो आहे आम्ही. कारण आई बोलली की जवळच तिचं माहेर आणि हे देवस्थान खूप जवळ आहे आणि दर्शन घेऊन जाऊया आपण. मंदिरात का जावे पुढे तेथील मंदिरं ही आपल्यासाठी एक चार्जिंग स्टेशनचं काम करतात. जसं रोज सकाळी बाहेर पडताना आपण आपला मोबाईल फुल चार्ज करतो, तसंच प्राचीन मंदिरात आपण गेलो, तिथे काही वेळ शांत बसलो तर आपण एका अनोख्या एनर्जीने भरले जातो. याच्या मागे एक कारण आहे. श्रीकृष्ण म्हणतात की माणसाचं शरीर हे एक मंदिर आहे. आणि मित्रांनो, कधी तुम्ही काळजीपूर्वक बघा, मंदिर आणि माणसाचं शरीर यांच्या आकाराचा साचा तुम्हाला अगदी सेम दिसेल. असंही म्हटलं जातं की मंदिराच्या सुरुवातीच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत मंदिराची इमारत म्हणजे देवाचं शरीर आहे, असं पुराणातल्या वास्तुपुरुष मंडळ या चित्रामध्ये दाखवण्यात आले. याच चित्रात दाखवल्याप्रमाणे आणखी एक योगिक फॅक्ट म्हणजे आपल्या शरीरात 7 चक्र असतात. सो आता असा विचार करा की देवाचे जे पाय आहेत ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे. जेव्हा तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराला नमस्कार करता, तेव्हा तुम्ही देवाच्या पायाला नमस्कार करत आहात. पुढे गेलं की मंदिराचा ध्वजस्तंभ म्हणजे शरीराचे जेनिटल ऑर्गन्स आहे आणि तिथे 7 पैकी पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र आहे. प्रवेशद्वारातून पुढे गेलं की लागतं मंदिराचं प्रांगण, ज्याला रंगमंडप म्हणतात. तिथे नाभीचा भाग आहे आणि तिथेच दुसरं चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र आहे. पुढे मंदिरात जिथे कासव ठेवलेले असते, म्हणजे शंकराच्या मंदिरात जिथे नंदीची प्रतिष्ठापना असते, तो आहे छाती आणि पोटाला कनेक्ट होणारा भाग, तिथे असतं मणिपूर्ण चक्र. पुढे काही इस्कॉनच्या किंवा शंकराच्या मंदिरात जिथे लोक बसून भजन कीर्तन करतात, ते असतं महामंडप. तो आहे छातीच्या मधोमधचा भाग
आणि तिथे असतं अनहद चक्र. इथे एक लॉजिक असं लागतं की लोक महामंडपात बसून ध्यान करतात, चिंतन करतात, नामजप करतात, म्हणजे आपण थेट देवाच्या हृदयात बसतो. इथे बसलं की शांत पॉझिटिव्ह वाटण्यामागचं कारण हेच आहे की इथे आपल्या सगळ्या एनर्जी सेटल होतात आणि आपण एकाग्र होतो. तिथून पुढे आपण आलो की गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर येतो. तो आहे चेहऱ्याचा खालचा भाग म्हणजे कंठाचा भाग. तिथे आहे विशुद्ध चक्र. तिथून पुढे आपण गाभाऱ्यात आलो की आपला संपूर्ण फोकस देवावर असतो. तिथे आहे आज्ञा चक्र जे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये असतं. म्हणूनच मंदिराच्या गाभाऱ्यात आपण डोळे बंद करून देवाला स्मरण करतो किंवा आपलं संपूर्ण लक्ष देवाच्या चेहऱ्यावर लावतो. अनेकदा आपण मंदिरात प्रदक्षिणा करतो, याच्या मागेही हेच कारण आहे की देवाच्या आज्ञा चक्राच्या सर्व एनर्जीज आपल्या शरीरात जाव्या. पुढे आहे 7वे म्हणजे सहस्त्रार चक्र. ते असते शरीराच्या मस्तकाच्या वरच्या भागात, म्हणजेच मंदिराचा घुमट आणि त्यावरचा कळस. प्रदक्षिणा करून आपण बाहेर आलो की मंदिराच्या कळसाला नमस्कार करतो, त्यामागेही हे शास्त्र आहे. अशा प्रकारे आपण मंदिरात प्रवेश केल्यापासून आपल्या शरीरातील एक चक्राच्या आणि त्यासोबतच्या अवयवाच्या एनर्जीज ऍक्टिव्ह होतात आणि आपल्या शरीरात ऊर्जेची एक लहर धावत जाते. आता मित्रांनो, अजून एका शास्त्रीय कारणाचा विचार केला तर प्राचीन मंदिरांची स्थापना अशा जागी करण्यात आली आहे जिथे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ध्रुवांच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हचं मोठ्या प्रमाणात वितरण होतं आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा एक फ्लो तयार होतो. मित्रांनो, तुम्ही नक्कीच ऑब्झर्व केलं असेल की सगळी प्राचीन मंदिरं ही पिरामिडच्या आकारात बांधली गेली आहेत. का तर पिरामिडची ज्या कोनात रचना केली आहे त्या आकारामध्ये मोठ्या प्रमाणात युनिव्हर्सल एनर्जी खेचण्याची ताकद असते. आता तुम्हाला कळलं असेल की मंदिरात गेल्याने पॉझिटिव्ह का वाटतं. आपल्या शरीरात एक फार मोठा मॅग्नेटिक एनर्जीचा फ्लो तयार होतो आणि आपण सिम्पली तिथल्या पॉझिटिव्हिटीकडे अट्रॅक्ट होतो. तर मित्रांनो, हे आहे मंदिरात का जावं यामागचं शास्त्रीय कारण. आता मित्रांनो, तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, पण मंदिरात गेल्यावर तिथल्या वातावरणाने पॉझिटिव्हिटीने तुम्हाला नक्कीच भारून गेल्यासारखं वाटेल. ज्या मॉडर्न फिजिक्सचा दावा आज वेस्टर्न कंट्रीज मध्ये केला जातो ते आपण प्राचीन भारतातच सिद्ध केलंय आणि आजपर्यंत त्याचा वापर सक्षमतेने करत आहोत असं म्हणायला हरकत नाही. मग मित्रांनो, जे आपल्याकडे आधीपासूनच आहे ते आपण अप्रिशिएट करायला काय हरकत आहे. मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी रिलेट होतील. सो आम्हाला तुमचे अनुभव कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन स्पिरिच्युअल फॅक्ट साठी आणि तर हे कारण होतं आणि तुम्ही ऐकलं असेल व्यवस्थित. पुन्हा व्हिडिओ पाहून हे तुम्ही ऐका, कारण खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर मला सांगता येत नव्हतं म्हणून मी दुसरा व्हॉइस रेकॉर्डने तुम्हाला या व्हिडिओद्वारे पोचवत आहे. हे डफळ आहे, डफळ. हो हे पाळणा हलू दे म्हणून काय नाही, काय लावलंय वरती. दोघं नवरा नवरी आलेत आहे ना. हां ना.
हे होतं पहिलं छोट नाही नाही मग तिथंच होतं पण नाही हे पहिलं मी त्या सोबतच आहे आलेलं जुन्यातलं आहे नवीन बनवलेलं आहे. बसतान केलेलं आहे. हे सगळं बुद्धांचंच आहे सुरुवातीला आले ना बसतान आहे ना आम्हाला भेटलं पाहिजे. बाई, इथून बाहेर पडलं. गाडी तिकडे आहे ना. स्थापन केलं तर चालतंय ना आता हा दुसरं काय घ्यायचं पेढे वगैरे जाताना दिसलेला लोक अजून खूप छान झालं दर्शन. अशी घाई गर्दी काही नव्हतं आज यावेळेस. तर खूप बरं वाटलं तिला पण. आणि मी एक छोटीशी तिथली आठवण घेतली कुलदैवत. चला आपण कुठेही जाताना भारत माता की जय. नाथबाबा महाराज की जय गौदा मुद्दा की जय. प्रसाद बघून आपण आपले खायचे. आणि ह्या चुकीच्या रस्त्याने आलो की आपण. भिवघाट विठाच्या तिथनं मला भिंडी आवडते तिखट. नाव तीच देते ती हो. चांगला नाथ असतो दिले. तर ठीक आहे. जास्त चांगला असतो. सांगतो ते आगाव आहे बाबा. कुठं बोलली तुझ्या ओळखीचं? पै- लाल शेवटीने तिथनंच घेतली ना. गुळाचं नाही म्हणलं हे साखरेचं आहे. त्याला माहित आहे मी नेहमी गुळाचं घेते. त्याचा बाप होता पहिला. तेव्हा ते आतले पेढे ह्याचे खव्याचे पेढे ते ह्याच्यात ठेवलेले असायचे ना काचेमध्ये. एवढे मोठे मोठे मुंगळे लाल त्याला. कुठं चालवते गाडी? आणि वाजवत पण नाही. एकटा असल्यासारखं करतो. मला वाटलं एकट्यासाठी रस्ता आहे. सिंगल थांबा थांबा इथं. काढायचंय का उभा राहिलेला? नाही हे असं दाद्याला दाखवायचं होतं व्हिडिओ. आणि दाखव विसावा हे ठिकाण आहे. मी बघत आलेली ना. हे करसुंडी पुढं गेलं हे असे लावून ठेवलेले आहेत. चांगला उभा राहता. हम्म. हे बघ इकडे छान. बंद कर. इथं लोक करसुंडी विचारते ती की हे असं का लावलेलं आहे सगळं. तिथे लय मोठं आहे. हं. 23व्याला आता ते मोठं हे इथं चांगलं होतं बघा. हे आपण पण लावून ठेवायचं असतंय ते. आले हा 23व्याला आलेलं. एकदा बिट्टा ठीक आहे सगळं. मग आणि सवा टाकायचा आणि मग आता संपले पुढं तिथं 10 बल्लम. विसावा स्वेटर काढायचं होतं मला. पुढं गाड्या येतात पुढं. अरे रस्ता खराब आहे इथं. पण नाही लागलाय. किती वेळ खराब आहे काय माहिती. म्हणून तुला वाटलं तर जायचं करायला लागलं. आहे ना हो? हे डोंगर असलं ना मारण तिथं करतात. हे असं आहे यांच्याकडे बघा सगळं सपाट असं. जांभुळीला पण असंच आहे. मळा तेवढा बघायचा होता. मळ्याचा एक फोटो काढून आणायचा. हे ज्वारी सगळे म्हणतो की ज्वारी लय चांगली आहे. एसी बंद आहे ना. मळ्यात पण नाही का? एसी बंद आहे का? वाजवा ना बेल. नाही, वाजून ती नाही येणार. आता टक्कर
लावली असती तेवढ्या जवळने गेली. खिडकी लाव मंगेश. लावली मी, लावली. हाय अयो अयो बघ. कसं चालतंय बघ. त्यांना काय मस्त माहिती आहे. लागलं की शिंगामध्ये कलर काढतील आपला. तर बिजीच असते त्या बायका इकडच्या आहे ना. आणि वेगळी झाड आहेत. नाही तिकडे आणि संपणच झाला. नाही वाटतं. हा तेच ते बांधायचं काम चालू आहे ना सध्या. अच्छा. वाटत एक लावली. बाजू बनवली हा एक नाही. याला मी इथं टाकलंय सजावलं. कुठं? नाथबाबाच्या मंदिरात करसुली. पप्प्याला तर जेवायला थांबलोय. टॅमॅटो सार, टॅमॅटो रेस्टॉरंट आहे ना. चला थोडक्यात काय समाधान म्हणजे टेबल चेंज केला. दर्शन घेऊन झाल्यानंतर दुपारच्या लंचमध्ये बघा आम्ही अशी थाळी घेतली. व्हेज आहे. 2 भाज्या, वरण, भात, पापड, चपाती, भात. पापड घे. एकदमच आल्या बघा. ठीक आहे नाही करत मी. जेव मंगेश. याचं यायचं आहे की अजून. बरं, तयार आहे? बरं, ठीक आहे चालेल. तुला जसं वाटतं ना तर तसं. मी काय हे करत नाही. मी काय वाईट भावनेने काय नाही केलं. हिला द्या. ठीक आहे चालेल. तुला बुनाचं आवडतंय का? है ना? माझ्यामुळे कशाला मी राईस बघा केवढीशी प्लेट आहे. तो माझं संपलेलं आहे माझ्याकडून. हे असं बोललं की तो मला मोठी प्लेट आणून दे. मस्त जेवण वगैरे झालं आणि आता पुढचा प्रवास. CNG भरून झाली आमची. आता आम्ही निघणार. हे कात्रजच्या अगोदरचं आंबेगाव आहे. आणि खूप घाट आंबेगावचा घाट आहे. ह्याच्यापासून आहे ना. पाठीमागं काय होतं ते पाठीमाग आपला हे शिरवळ. बोगदा असतो ना. हे असं आलेलं आहे. याने आराम करायचं ठरवलं. तिथे जागा होती म्हटलं जे आराम करू आता. अजून आम्ही तिथंच आहे. ही एक आपल्या गाडीच्या पुढं पिछा सुटत नाही. महाराष्ट्र एकदम दिल्ला पण आहे तो. काढ. बोला चाललंय गाडी चालवायचं चाललंय. तो आला का? आलाच ना. जाशील ना ड्युटीवर? हा राजेश नाही आहे. सांगितलं त्याने होता रे. पण मी अजून इथे आहे आपल्या पुण्याच्या पण अगोदर. एवढा ट्रॉफिक आहे ना. जाम ट्रॉफिक आहे. हां नाडेकर आहे हो. बाबा मला माहिती. खूप लांब पर्यंत आहे. बरोबर अजून पूर्ण खाली आहे ते. इथे ट्रॉफिक कधीच होत नाही म्हणजे कधीच. ते खाली होतं मग ते खालचं ट्रॉफिक पूर्ण वरपर्यंत आलंय. ॲम्ब्युलन्सला मिळू दे लवकर. आम्ही काय अजून बाहेर पडत नाहीये. सगळ्याच गाड्यांना मागचं कुठं गेला असं माहिती एकदम लांबपर्यंत. आता सगळे पळायच्या भानगड आहे. महाराष्ट्र शासन तर लय धावला. नाही काय नाही झालं. तो मागच आहे. तो नाही पळवत शकत. तो नाही साहेब बी जास्त बसला असेल त्याच्यामुळं. त्यामुळे तो पळवू नाही शकत.
किती तास ट्रॅफिक, 1 तास ट्रॅफिकमध्ये गेला. आणि आता आम्ही मुंबईकडे आता पोचणार. पुन्हा संपत आलं. झालं आता पिऊन आहे का नाही. पुढे गेल्यावर नाही एवढं. गाडीचे जास्त एसटीचे जास्त पैसे जाते. गाडीत एसटी पैसे कसं जात जाते? सीएनजी पेट्रोल ते CNG नाही भरलं म्हणून नाही भरलं म्हणून ते पेट्रोल भरावं लागलं. चालेल. नाही, वरच्या लाईटीने नाही येत आपल्याला दिसतंय तसं. रीडिंग हा मंगेश नवीन बघावं वाटतंय हो. कुठले लोक बघतायत माहितीये का? जास्त करून इंडोनेशिया, इंडिया आणि काय खरिस्तान आहे ना, अफगाणिस्तान. कुर्बू अशा प्रकारे सुखरूप झाला प्रवास. दमछाक झाली कारण गावचे रस्ते बरोबर नव्हते, पण सगळं व्यवस्थित आलो. अरे हे नाही चुकला पुढचा पाहिजे आपल्याला. वॉशरूमला आता एवढा खास नाही. बस थांबते. हे तो पुढचा देव तो ते लिहिलंय ना मॅक एम सगळं. आपण येताना गेलो येताना त्या बाजूला होता. येताना आपण शॉपमध्ये मोठ्या हॉटेलला जातो. आपल्यासारख्या किती गाड्या आहेत ना हो. वॅगनर हे लावले. दाद्या पुण्यात न येताना इथंच घ्यायचा ब्रेक. त्याची शिवनेरी इकडंच थांबते आहे ना. चांगलं आहे. हा
छान वाटतं ना? हम्म. कशाला आता एवढं डिगभर खायला घेतलं. हा डे पुरं नाही मग कधी इकडे आहे आपलं जा. मी नेहमी पाहत असताना मी याच मॉलला ब्रेक घेतो, इथे चहा कॉफी घेतो, पण आता टाईम तसा नव्हता, 9:45 झालेले, तर फक्त आम्ही वॉशरूमला गेलो आणि घरी हे खरेदी केली. ते मला घेतलेत खायला हवे. थांबायचं, एस टीची बी गाडी येते दिवसाची येते. पुढं घेऊन बघ. हां. कसं कुरमुरे काढले. थोडे हेच खाल्लेलं मी त्या दिवशी आपण. पोचलो आता आपल्या एरियामध्ये. थँक्यू सो मच. असेच प्रेम करत राहा. तर आता आई आणि मंगेश निघणार तिकडे त्यांच्या घरी. ते राहतात कळव्याला, ठाणे येथे. तर मुलांना भेटायला वर आले, कारण जाताना पण खालूनच गेले घाई घाई. जेवण केलाय ना स्वयंपाक? आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. आणि तेच मी धन्यवाद बोलते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.